नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग, मनोरंजक आणि मसालेदार असणार आहे। कारण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप काही घडामोडी होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आजच्या व्हिडिओमध्ये घडणार आहे ती म्हणजे आपल्या प्रतिमा आत्यांची स्मृती परत येणार आहे। तर आता तुम्ही स्क्रीनवर पाहत असल्याप्रमाणे जज आहेत, त्याचबरोबर वकील, कोर्ट हे सगळंच तुम्हाला दिसतंय। म्हणजे आज कोर्टात प्रियाची सुनावणी आहे हे तर तुम्हा सगळ्यांना कळलंच असेल। आता प्रिया ही कोर्टात हजर झालेली आहे आणि आता अर्जुन हा कोर्टासमोर प्रिया कशी खोटारडी आहे हे प्रूफ करतो। त्यानंतर आता पुढे काय घडणार, कसं घडणार आणि त्याचबरोबर प्रतिमा आत्याची स्मृती परत आल्यावर तिला महिपतने तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता, तिचा जीवे मारण्याचा तिला प्रयत्न केला होता, हे सगळं आठवणार आणि मग प्रतिमा आत्या आता कसं रिॲक्ट करणार, काय करणार, हे सगळं काही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम आणि छान पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला। पण त्याआधी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा। त्याचबरोबर जास्तीत जास्त कमेंट्ससुद्धा करायला विसरत जाऊ नका, कारण तुमच्या कमेंट्स या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात। व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा। चला तर मग आता सुरुवात करूया। आत्तापर्यंत आपण हे पाहिलं होतं की अर्जुनने आता प्रियाला लेटर दिलेलं असतं, इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवलेलं असतं। पण आता लीगल नोटीस दिल्यानंतर प्रिया ही रविराज काकांची मदत घेते आणि अर्जुनने जी नोटीस दिलेली असते त्यावर त्याला उत्तर द्यायला लावते की ती चौकशीसाठी येऊ शकणार नाही, कारण तिची मानसिक अवस्था बरी नाही आहे। तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती तुम्ही कोर्टातच करा। आता ही गोष्ट अर्जुनला कळाल्यानंतर त्यालासुद्धा आता प्रश्न पडतो की आपण नेमकं करायचं तर काय। तर दुसरीकडे आता प्रिया ही विचार करत बसलेली असते की आत्ताची वेळ तर मी मारून नेली, किल्लेदारची मदत घेतली, पण हा अर्जुन गप्प बसणार नाही। मला काही ना काहीतरी मार्ग या सगळ्यातून काढावाच लागेल, कारण हा किल्लेदार काही मला फार काळ वाचवू शकणार नाही। मग त्या आता रविराज काकांना फोन करते आणि बाबा आत्ताची वेळ तर पुढे सरकली, पण पुढे काय असं विचारते। त्यावर रविराज काका तिला सांगतात की तू काळजी करू नको, मी आहे ना। आणि मग ते अर्जुनला पुन्हा कॉल करतात आणि पर्सनली समजावून सांगतात की हे बघ अर्जुन, उगाचच्या उगाच तू तन्वीला या सगळ्यात खेचू नकोस, ती फक्त साक्षीदार आहे, तिच्याकडे फक्त तेवढ्याच नजरेने बघ। त्यानंतर आता अर्जुन सिनियर, तुला तर माहीत आहे मी कोणत्याही केसमध्ये जितकी गरज असते ज्या व्यक्तीच्या इन्व्हॉल्वमेंटची तेवढीच करतो, असं बोलून फोन कट करतो। त्यानंतर आता अर्जुन हा चैतन्याला सांगतो की चैतन्य एक काम कर, परवाची कोर्टाची तारीख मागवून घे। आता प्रियाने जे काही आजारी पडण्याचं नाटक केलं आहे ते तिला बरं होण्यासाठी आपण एक दिवस देऊया। उद्या ती एकदा का चांगली हसत खेळत फिरायला लागली की मग आपण परवा तिला कोर्टाची तारीख देऊया। मग तिला कोर्टात यावंच लागेल आणि ती कोर्टात आली की मग तिची चौकशी करून ती या केससाठी कशी आयविटनेस ठरू शकत नाही हे आपण सिद्ध करू। तर दुसरीकडे आता प्रिया ही विचार करत असते की अर्जुनने जर एवढं सगळं केलं होतं, लीगल नोटीस वगैरे, तर ह्याचा अर्थ नक्कीच त्याच्या हाताला काहीतरी पुरावे लागले असणार। आता दुसरा दिवस उगावतो, अश्विन प्रियाची काळजी करत असतो, त्यामुळे तो तिची चौकशी करतो। प्रिया सांगते की मी आत्ता ठीक आहे। मग अर्जुन तिला पुन्हा लीगल नोटीस देतो की कोर्टाची तारीख आहे उद्याची। आता हे बघून प्रिया पुन्हा नाटक करायला लागते। तर अश्विन हा तिला समजावून सांगतो की तू काही काळजी करू नकोस, घाबरू नकोस, दादा तुझं काही बिघडवू शकत नाही, त्याने कितीही प्रयत्न केले ना तुला त्रास देण्याचा, तरी मी कायम तुझ्या बरोबर आहे, मी तुला कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ देणार नाही, तू काहीच काळजी करू नकोस। आता इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघंजण प्लॅन करत असतात की कशा प्रकारे आपण उद्या कोर्टामध्ये प्रियाला एक्सपोज करायचं आणि ती खोटारडी आहे हे सगळ्यांच्या समोर सिद्ध करायचं। आता सायलीसुद्धा त्या दोघांना या सगळ्यामध्ये मदत करत असते। आता लगेचच चैतन्य हा म्हणायला लागतो, पण अर्जुन आपण कोर्टाची तारीख मागून घेण्याची एवढी घाई का बरं केली। त्याबरोबर आता अर्जुन हा चैतन्याला सांगत असतो, काय आहे चैतन्य, आता
प्रिया ही नाटक करते, त्यामुळे तिला वेळ मिळाला आहे विचार करायला. तिला विचार करायला अजिबात आपल्याला वेळ नाही द्यायचा. तर सायलीसुद्धा म्हणत असते याचा अर्थ आपल्याला तिला गाफील ठेवून आपलं काम करायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, एकदम बरोबर. त्यावर सायली म्हणत असते पण प्रिया खूप हुशार आणि चालाक आहे, ती नक्की यातसुद्धा काहीतरी विचार करणारच. तर दुसरीकडे आता कोर्टात जायचं असतं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी रविराज काका हे कोर्टात जायला निघालेले असतात. कारण आज प्रियाची चौकशी अर्जुन करणार असतो, त्यामुळे ते सुद्धा कोर्टात निघालेले असतात. तर दुसरीकडे सायली, अर्जुन, मधुभाऊ हे तिघंसुद्धा आता कोर्टात यायला निघालेले असतात. अर्जुनने चैतन्यला कॉल करून सांगितलेलं असतं की तू परस्पर केस संबंधित सगळे कागदपत्र घेऊन, सगळे पुरावे घेऊन कोर्टात पोहोच. आता रविराज काका कोर्टात जात असताना प्रतिमात्या तिकडे येते आणि तुम्ही कुठे जायला निघालाय सकाळ सकाळ असा प्रश्न विचारते. त्यावर रविराज काका सांगत असतात की अगं मी कोर्टात जायला निघालोय. आज अर्जुन त्या आश्रम केसबद्दल काहीतरी चौकशी करणार आहे आपल्या तन्वीची, म्हणूनच अर्जुन नक्की तिला काय प्रश्न विचारतोय काय नाही ते कळायला हवं ना आपल्याला सुद्धा. त्यावर लगेच प्रतिमात्या म्हणायला लागते तन्वीची चौकशी, ठीक आहे मग मी सुद्धा येते तुमच्याबरोबर कोर्टात, शेवटी तिथे माझी गरज लागेल तन्वीला. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणत असतात की अगं नाही नको, खरंच प्रतिमा तुझी तिकडे येण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे, मी जातोय ना, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेन. त्यावर प्रतिमात्या म्हणते अहो तुम्ही सिच्युएशन मॅनेज कराल पण तन्वीचं काय, तन्वी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर भांबावून जाईल, तिला आधाराची गरज लागेल, म्हणून मी तुमच्याबरोबर येते. तर दुसरीकडे आता प्रियासुद्धा कोर्टात जायला निघालेली असते, पण तिच्या डोक्यात नाना प्रकारचे विविध 100 विचार असतात. तिला कळत नसतं की नेमका अर्जुनला पुरावा तरी काय सापडलाय. आता अर्जुन मला प्रश्न तरी काय विचारणार, जर चुकून माझ्या स्टेटमेंटमध्ये काही इकडचं तिकडे झालं तर अर्जुन मला शब्दात पकडणार. आता अश्विन प्रियाकडे येतो आणि तिला म्हणायला लागतो तन्वी अगं का काळजी करतेस तू उगाचच्या उगाच, हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, मी सुद्धा आज तुझ्याबरोबर कोर्टामध्ये येणार आहे. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणत असते हे बघ तन्वी तू काळजी करू नकोस, आपली बाजू सत्याची आहे ना, मग झालं, मग कोणी काही का करेना. त्यावर लगेच आता इकडे बाबा हे तिला समजावत असतात की हे बघ तन्वी उगाच तू टेन्शन घेतेस, ओव्हर पॅनिक होऊ नकोस, तुला फक्त अर्जुनने चौकशीसाठी कोर्टामध्ये बोलवलं आहे, कोर्टात जा आणि तो तुला जे जे काही प्रश्न विचारेल त्याची खरी खरी उत्तरं दे, मग तुला तो लगेच सोडून देईल. याआधीसुद्धा तुला चौकशीला बोलवलं होतं ना त्याने. त्यावर लगेच आता मनातल्या मनात प्रिया म्हणायला लागते तेच तर, खरी खरी उत्तरच तर देऊ शकत नाही, खोटी खोटी उत्तरं द्यायची, त्यामुळेच तर मला टेन्शन आलं आहे. पण मग आता प्रताप म्हणतो तन्वी तुझ्याशी बोलतोय. त्यावर प्रिया म्हणते हो हो बाबा तुम्ही सगळे आहात ना, मग मला धीर वाटतोय. त्याबरोबर पुढे आता प्रताप म्हणत असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अर्जुन जबरदस्तीने तुला केसमध्ये अडकवणार नाही, त्याची पहिल्यापासून सवय आहे ही. त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणायला लागतो याचा अर्थ डॅड तुम्हाला काय म्हणायचं आहे, दादा तन्वीला चौकशीला बोलवतोय म्हणजे ती दोषी आहे का, तिने या सगळ्यात काहीतरी केलं आहे का. त्याबरोबर प्रताप म्हणत असतो मी तसं म्हणत नाही अश्विन, तू हे बघ उगाचच्या उगाच विषयाला वेगळं वळण लावू नकोस, मी काहीतरी वेगळं सांगतोय आणि तू काहीतरी वेगळं बोलतोयस. मी फक्त इतकंच म्हणतोय की अर्जुन कधीही कोणा निर्दोष व्यक्तीला शिक्षा होईल असं काही वागणार नाही, तो एक वेळेस एखादा अपराधी सोडून देईल पण एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा त्याच्यामुळे होणार नाही. तर आता इकडे प्रिया म्हणत असते बरं जाऊ देत ना, उगाच वाद कशाला, चल अश्विन आपण निघूया. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघंजण बोलत असतात, ते आता खरं तर चैतन्याची वाटच पाहत असतात. आता सायली म्हणत असते चैतन्य भाऊजी सगळे पुरावे घेऊन व्यवस्थित वेळेवर पोहोचतील ना. त्यावर अर्जुन म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका मिसेस सायली, तो वेळेवर आणि व्यवस्थित सगळ्या पुराव्यांनिशी पोहोचेल, तशी तडजोड मी आधीच करून ठेवली आहे. त्यावर सायली म्हणत असते आज प्रिया कोर्टात आली की तिला असं प्रश्न विचारून भांडावून सोडा ना की तिच्या तोंडातून आपोआप सगळं खरं कसं पोपटावानी बाहेर पडलं पाहिजे. त्यावर अर्जुन म्हणत असतो तुम्ही काही काळजीच करू नका मिसेस सायली, आज मी तिला अशी अद्दल घडवणार आहे की पुन्हा कधीच तिने खोटं बोलता कामा नये. त्यावर सायली म्हणत असते तुम्ही आहात ना, मग मला काही काळजी नाही, एकदा का आपले मधुभाऊ या केसमधून सुटले की मग आपण मोकळे होऊन जाऊ. तर दुसरीकडे आता प्रिया ही कोर्टात पोहोचलेली असते. आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं की अर्जुन नेमकं आज कोर्टात काय काय बोलणार आहे आणि मई कशी उत्तरं देणार आहे. इतक्यात त्या ठिकाणी रविराज काकासुद्धा पोहोचलेले असतात.
आता ते प्रियाला टेन्शनमध्ये बघतात आणि म्हणत असतात, तन्वी बाळा काही काळजी करू नकोस, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आपल्या अंगी कर नाही, मग आपल्याला डर असण्याची सुद्धा गरज नाही. आणि म्हणूनच मी सुद्धा आज कोर्टात आलो आहे. ही बघ, तुझी आईसुद्धा कोर्टात आली आहे. तुला आधाराची गरज असेल असं तिला वाटलं. त्यावर लगेचच आता प्रतिमात्या ही प्रियाच्या खांद्यावर हात टेकत म्हणते, काळजी करू नकोस बाळा, सगळं नीट आणि छान होईल. त्यावर लगेचच प्रिया ही प्रतिमात्यांना मिठी मारत म्हणते, आई बरं झालं तू आलीस म्हणून मला खूप धीर वाटतो आता. त्यानंतर आता कोर्टाची कारवाई सुरू झालेली असते. जज साहेब आलेले असतात. सगळेजण उठून उभे राहतात आणि मग जज साहेब बसल्यावर सगळे खाली बसतात. तर जज साहेब हे सांगत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही ही इयरिंग मागून घेतली होती या केस संदर्भाची. मग आता कारवाईला पुढे सुरुवात करूया. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणत असतो, येस मिलॉर्ड, कारवाईला पुढे सुरुवात करूया. पण त्या अगोदर मी माझा परिचय सांगतो. मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. माझे अशील श्री मधुकर पाटलांवरती विलास याच्या खुनाचा आरोप केला गेलेला आहे. अजून तो सिद्ध झालेला नाही आहे. आता त्यांचं काल मी पुन्हा एकदा स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि या केसच्या आय विटनेस म्हणजेच तन्वी किल्लेदार, म्हणजेच सध्याच्या मिसेस तन्वी अश्विन सुभेदार यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी गडबड वाटते आहे आणि त्यामुळे मलाच सौ तन्वी यांची पुन्हा एकदा चौकशी करायची आहे. त्यांचं स्टेटमेंट मला पुन्हा हवं आहे, म्हणजे त्याच्यावरूनच आपल्याला काय खरं काय खोटं आणि कितपत खरं कितपत खोटं हे कळून जाईल. त्याबरोबर लगेचच आता जज साहेब म्हणतात की ठीक आहे, अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच तन्वी किल्लेदार यांना बोलवून घेऊया. त्यानंतर आता तन्वीला बोलावलं जातं. अर्जुन हा लगेचच तिच्या टेबलाजवळ जातो आणि तिला म्हणायला लागतो की हे बघ प्रिया, आता जी काही मी प्रश्न तुला विचारेन त्याची अगदी खरोखर आणि बरोबर उत्तर देशील ना. त्यावर प्रिया होकार देते. अर्जुन तिला सगळ्यात आधी आणि पहिला प्रश्न विचारतो, मला सांग, जेव्हा खून झाला तेव्हा तू कुठे लपली होतीस. त्यावर प्रिया सांगते, सांगितलं होतं ना, टेबलाच्या मागे लपून पाहिलं म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, ओके, टेबलाच्या मागे लपून पाहिलं होतंस. आणि मग आता अर्जुन कोर्टात हे सिद्ध करतो की प्रिया ज्या टेबलाच्या मागे बसून मी हे सगळं पाहिलं असं म्हणते, त्या टेबलाच्या मागच्या अँगलने काहीच दिसत नाही आणि ही गोष्ट मी स्वतः नोटीस केलेली आहे. त्यामुळे प्रिया ही या केसच्या आय विटनेस बनू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मिलॉर्ड, प्रिया आणि साक्षी ह्या दोघींना खूप आधीपासून ओळखतात. हे त्या दोघीजणी ज्या रिसॉर्टमध्ये नेहमी आश्रमात प्रिया राहत असताना भेटायच्या तिथले फुटेज आहेत. पाहिजे तर तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक फुटेजमध्ये टायमिंग आणि डेट दोन्हीसुद्धा मेन्शन आहे. त्यानंतर आता अर्जुन हा कोर्टासमोर प्रूफ करतो की प्रिया आणि साक्षी एकमेकीला ओळखायच्या. त्यामुळे प्रिया ही साक्षीला विटनेस राहू शकत नाही. त्यानंतर आता मात्र इकडे साक्षी खूपच जास्त घाबरलेली असते. तर आता लगेचच जज साहेब हे अर्जुनला सांगत असतात की पुढे आता आपण कोर्टाची कारवाई सुरू करा. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हे तर सिद्ध करून टाकतो की प्रिया ही खोटं बोलते, त्यामुळे ती केसच्या आय विटनेस बनू शकत नाही. आणि मग आता तो म्हणतो की मला महिपत शिखरे यांचीसुद्धा चौकशी करायची आहे. मग आता महिपतला बोलावलं जातं. महिपत हा कटघऱ्यामध्ये येऊन उभा राहतो. आता मात्र तो म्हणायला लागतो की जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते विचारू शकता तुम्ही मला वकील साहेब. त्यानंतर आता अर्जुन हा महिपतची चौकशी कसून करत असतो. त्यालासुद्धा महिपतला अडकवायचंच असतं. आता महिपतचा चेहरा जसंच प्रतिमात्या पाहते, प्रतिमात्याला वाटायला लागतं की या माणसाला मी या अगोदरसुद्धा कुठेतरी पाहिलं आहे. पण कुठे पाहिलं आहे बरं, कुठे पाहिलं आहे. आता प्रतिमात्या आपल्या मेंदूवर ताण द्यायला लागते, आठवायला लागते. आणि मग प्रतिमात्याला आठवतं की या माणसाने आपला खून करण्याचा, आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यानेच आपल्या गाडीचा अपघातसुद्धा घडवून आणला होता. हे सगळं आठवल्यानंतर प्रतिमात्याला आठवतं की तो आपल्यावर कुऱ्हाड उघडत होता. आणि मग प्रतिमात्या जोरात ओरडते, थांब, नको मारूस मला, नको, अरे सोड सोड सोड. आता प्रतिमात्या असं ओरडायला लागल्याबरोबर सगळेच लोक प्रतिमात्याकडे बघायला लागतात. सगळे घाबरतात. जज साहेबांना सुद्धा कळत नाही की नेमकं प्रतिमात्याला काय होतंय. जज साहेबसुद्धा आता त्यांची ती जी बेल असते ती वाजवायला लागतात. ऑर्डर ऑर्डर, काय सुरू आहे हे सगळं. तर आता रविराज काका हे प्रतिमात्याच्या जवळ जातात आणि प्रतिमात्याला म्हणायला लागतात, प्रतिमा काय होतंय तुला, काय बडबडतीयस तू, सोडा सोडा, काय चाललंय तुझं. प्रतिमात्या म्हणायला लागते की सोडा सोडा मला, सोडा सोड, ए सोड, ह्यानेच मला मारलं होतं, ह्यानेच माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, ह्यानेच गाडीचा ॲक्सिडेंट घडवून आणला. त्याबरोबर लगेच आता इकडे
पुन्हा एकदा महिपत हा नाटक करायला लागतो. तो म्हणत असतो, काय काय बोलताय तुम्ही वहिनी? अहो मी तुम्हाला मारलं? अहो मी तर अगदी सभ्य आणि सज्जन माणूस आहे. मी तर ह्या आधी तुम्हाला कुठे कधी पाहिलं सुद्धा नाहीये. तुम्ही अर्जुनची साथ नका न देऊ प्लीज, मला नका फसवू या सगळ्यात. त्याबरोबर इकडे नागराज मात्र खूप घाबरलेला असतो. त्याला वाटत असतं की जर चुकून जरी ह्या प्रतिमातेची स्मृती परत आली आहे, ही गोष्ट रविराजला पटली आणि यांनी महिपतची चौकशी करायला सुरुवात केली तर महिपत सहज माझं नाव घेईल आणि मग मात्र मी 12च्या भावात जाईल. तर दुसरीकडे आता प्रियासुद्धा खूप जास्त घाबरलेली असते. तर जज साहेब हे विचारायला लागतात की नक्की काय सगळा प्रकार सुरू आहे, हा यांना काय त्रास आहे. त्याबरोबर आता लगेचच रविराज काका सांगायला सुरुवात करतात की मी ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, ही माझी बायको सौभाग्यवती प्रतिमा रविराज किल्लेदार बऱ्याच वर्षांपूर्वी ही हरवली होती आणि आत्ता सापडली आहे. पण हिच्या मेंदूवरती तो मानसिक आघात झाला होता, त्यामुळे हिची स्मृतिभ्रंश झाली आणि ज्यावेळेस हिला अशा काही घटना आठवतात त्यावेळेस ती असं ओरडायला लागते. त्यावेळेत आता मात्र सायली ही प्रतिमा आत्यांकडे येते. प्रतिमा आत्यांना ती म्हणत असते, आत्या आत्या प्लीज प्लीज आत्या शांत व्हा, आत्या मी आहे तुमच्याजवळ, मी आहे. त्याबरोबर प्रतिमा आत्या हळूहळू शांत होतात आणि मग त्या सायलीला हाताने खुणमत असतात की ह्या माणसाने मला मारलं, ह्या माणसाने. तर दुसरीकडे आता मात्र रविराज काका हे कोर्टात समोर माफी मागत म्हणतात की माफ करा मला जज साहेब, माझ्या पत्नीची म्हणजेच प्रतिमाची तब्येत खराब आहे, तर मला तिला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब दाखल करावं लागणार आहे. तर तुम्ही प्लीज पुढची हिअरिंग देऊ शकाल का? त्याबरोबर लगेचच जज साहेब पुढची तारीख देऊन टाकतात. त्यानंतर आता सायली अर्जुन हे दोघंजणं बाहेर आलेले असतात. आता बाहेर आल्यावर सुद्धा सायली ही विचारत असते. अर्जुन तिला विचारतो की कसला एवढा गहन विचार करताय मिसेस सायली? तर सायली सांगत असते की प्रतिमा आत्यांचा. प्रतिमा आत्यांना अचानक नेमकं काय झालं? ते काय बडबडायला लागल्या, ह्याने मला मारलं, ह्याने माझा खून केला. आल्या होत्या तेव्हा किती फ्रेश वाटत होत्या ना. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी महिपत आलेला असतो. आता महिपत हा अर्जुनला धमकी देत असतो. तो म्हणत असतो की काय शेवटी आजची तारीखही वाया गेलीच तुमची, काहीही सिद्ध करता आलं नाही तुम्हाला कोर्टात. त्याबरोबर लगेचच अर्जुन हा त्याला म्हणत असतो की प्रतिमा आत्या तू तिला मारलंस, तू तिला जाळलंस, असं सगळं बडबडत होती. जर त्यातलं काही जरी खरं निघालं ना महिपत, तर याद राख मी सोडणार नाही तुला. त्यावर महिपत म्हणत असतो, अहो ती येडी बाई, तिच्यावर विश्वास ठेवणार वय तुम्ही? त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, तोंड सांभाळून बोल, माझ्या आत्याबद्दल बोलतोयस तू. त्याबरोबर लगेचच आता इकडे सायलीसुद्धा म्हणायला लागते की काय खरं काय खोटं हे येईलच आपल्यासमोर. अर्जुन सर तुम्ही उगाच स्वतःचं डोकं गरम करून घेऊ नका, चला आपण निघूया इथून. उगाच या कोणत्या तरी फालतू माणसासाठी तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणते चला इकडनं. त्यामुळे अर्जुन हा लगेचच तिकडनं सायलीबरोबर निघून घरी आलेला असतो. आता सायली आणि अर्जुन घरी येतात. प्रियासुद्धा घरी आलेली असते. प्रियालासुद्धा प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तिलासुद्धा वाटत असतं की जर चुकून जरी या प्रतिमाची स्मृती त्या महिपतला बघून परत आली तर तिला ताबडतोब कळेल की मी तिची मुलगी नाही आहे आणि मग ती सगळ्यांना खरं सांगून टाकेल. आणि एकदा का तिने सगळ्यांना खरं सांगितलं की मग माझं जगणं मुश्किल होईल, माझं हाल कुत्रंही खाणार नाही. मग काहीही झालं तरी प्रतिमाची स्मृती परत येता कामा नये. तर दुसरीकडे आता घरी आल्यावर प्रियाला सगळेजण विचारायला लागतात कोर्टात काय झालं काय झालं. मग आता अश्विन सगळ्यांना सांगतो की थांबा थोडा वेळ, कुणीच तिला प्रश्न फार विचारू नका, तिला जरा रिलॅक्स होऊ द्यात. आणि मग तो प्रियाला सांगतो तन्वी जा तू खोलीत जाऊन आराम कर. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुनसुद्धा त्यांच्या खोलीत आलेले असतात. अर्जुनसुद्धा खूप अपसेट असतो महिपतच्या भेटीमुळे. तर सायली ही त्याला सांगत असते सर नाराज होऊ नका, हे बघा उलट जे काही घडलं आज कोर्टात ते चांगलंच घडलं, त्यामुळे आपल्या केसला नवीन दिशा मिळाली. कदाचित महिपतचा हात असू शकतो प्रतिमा आत्याला किडनॅप करण्यामध्ये. त्यावर अर्जुन म्हणत असतो ते सगळं तर आता मी शोधून काढेनच मिसेस सायली, जर महिपतचा या सगळ्यामध्ये हात असेल तर मी काही त्याला सोडणार नाही. त्याबरोबर हा आता व्हिडिओ इथेच संपतो. पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, महिपतचा हात या सगळ्यामध्ये आहे हे अर्जुनला कधी कळेल आणि कशा प्रकारे कळेल ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. प्रेक्षक म्हणून तुमच्या कमेंट्स ह्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्याच्यातूनच तुमचं मत आमच्यापर्यंत पोहोचत असतं. त्यामुळे तुम्ही तुमचं मत आमच्यापर्यंत नक्की
पोहोचवत जा. त्याचबरोबर व्हिडिओ कशी वाटली, रेकॉर्डिंग कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण जेव्हा कमेंटमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग कसं वाटलं हे तुम्ही सांगता त्यावेळेस आम्हाला तुमच्यासाठी आणखीन छान छान व्हिडिओ रेकॉर्ड करण्याकरता मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळे प्लीज आठवणीने कमेंट्समध्ये सांगत जा की रेकॉर्डिंग तुम्हाला कसं वाटलं. काही सुधारणा हव्या असतील तर त्यासुद्धा सांगत जा, जेणेकरून पुढच्या वेळेपासून आम्ही त्या चुका सुधारत जाऊ. तर आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.